आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक या ठिकाणी घोड नदीच्या काठावर असणाऱ्या 25 विद्युत पंपांच्या केबल चोरीला गेल्याने शेतकऱ्याचे 2.5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। ऐन उन्हाळ्यात शेती पिकांना पाण्याची गरज असताना केबल चोरीला गेल्याने तसेच शेतीमालांना बाजारभाव नसताना आर्थिक अडचणीत नवीन केबल कशी खरेदी करायची या विवंचनेत शेतकरी आहे। या चोरांचा बंदोबस्त कसा होणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। पारगाव कारखाना पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सदर चोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। याआधी या ठिकाणावरून 5 वेळा केबल चोरीच्या घटना घडल्या असल्याने वारंवार जाणाऱ्या केबल चोरीमुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे। आज रात्री काठापूर बुद्रुक नदीवरून कमीत कमी 25 ते 30 लोकांच्या केबली चोरीला गेलेल्या आहेत। तर सदर या गोष्टीची दखल पोलीस प्रशासनाने व्यवस्थित घेतली पाहिजे। आत्तापर्यंत 2 वेळा केबली या ठिकाणी चोरून गेलेल्या आहेत। सध्याची परिस्थिती जर पाहिली तर शेतकऱ्यांच्या कुठल्याही मालाला बाजारभाव नाही, त्यामुळं शेतकरी हा पूर्णतः अडचणीत आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं ही जी दखल आहे किंवा या तक्रारीची दखल पोलिसांनी अत्यंत कसोशीने चौकशी करावी आणि गुन्हेगारांना कडक शासन करावा अशी आमची विनंती आहे पोलिसांकडे, पोलीस प्रशासनाकडे। सदर शेतकऱ्यांची ना कमीत कमी आज घडीला कमीत कमी 100 फूट म्हणजे जवळजवळ 10,000च्या पुढे नुकसान झालेली आहे आणि आता नसलेल्या बाजारभावामध्ये हे नुकसान भरून येणं किंवा चालू काम करणं पुन्हा शेतकऱ्याला अवघड आहे आजच्या परिस्थितीमध्ये। याची शासनाने किंवा प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने दखल घ्यावा।